तुमसा नगर परिषद में सभा के दौरान हुई नगर सेविका के बीच हुआ हंगामा, जहां दोनों पक्ष की तरफ से ली गई प्रेस कॉन्फ्रेंस में जहां नगर अध्यक्ष सागर गभने ने कहा कि वो हमेशा ही सभा भंग करते हैं और सभा खत्म होने के बाद पूर्व नगर अध्यक्ष अभिषेक कारेमोरे बाहर आके जोर जोर से चिल्लाते हैं, तो वहीं नगर सेविका ध्रुवे ने कहा कि नगर सेवक तिलक गजभिये मेरे तरफ दौड़कर आके बहस की। इनकी शिकायत नगर अध्यक्ष, मुख्याधिकारी और हो सके तो पुलिस प्रशासन को भी वो करेंगी। वही नगर सेवक सुनील डोंगरे, गौरीशंकर कारेमोरे, तिलक गजभिये, मनोज सिडाम इन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस ली। उन्होंने भी कहा कि सभा के पहले नोटिस नहीं दिया जाता और अभी स्वीकृत सदस्य नहीं बने और दलित वस्ती निधि का भी दुरुपयोग हुआ है, जिससे विकास कार्य के नाम से तुमसर के जनता को ठगा जा रहा है, जो अपनी ही मनमर्जी काम कर रहे हैं। बाकी नगर सेवक सेविका को कुछ नियोजन के बारे में पता ही नहीं रहता। इनमें से न्यूज के लिए तुमसर से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट। विचार नका करू नेते का म्हणतात का नाही, नाहीतर एक दिवस असं येईल की आपल्याला नेत्यांच्या घरचे भांडे घासावं लागतील। मी हे बोलली होती आणि ते मला असं बोलत होते की तुम्ही आम्हाला असं म्हटलं की तू अशी म्हणताय की आम्ही नेत्यांच्या घरचे भांडे घासतो। आता त्यांना जशी बुद्धी राहिली त्या बुद्धीनुसारच कोणी विचार करू शकते। ती त्यांची मिसअंडरस्टँडिंग आहे, त्याच्यासाठी मी काही नाही करू शकत। कोणते नगरसेवक तुमच्या अंगावर आले आणि किती पूर्णच्या पूर्णच नगरसेवक उभे झाले। त्याच्यातले ते जे तिलक गजभिये आहेत ते एकदम जवळ येऊन बोलायला लागले आणि बाकीचेही खूप जोरात जोरात ओरडत होते आणि तिथे स्त्रियाही होत्या। जर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा जर साथ नसेल देत तर हे एवढा आरक्षण करण्याची काही गरज नाही। आणि मला असं वाटते इथे जिथे जेवढ्याही महिला आहेत त्याच्यातल्या मोठ्या मुश्किलनी 2 ते 3 महिला ह्या इथे येऊन काम करतात, बाकीच्यांचे सर्वांचे नवरेच काम करतात। मग हे आरक्षण देण्यात काही अर्थ नाही आहे आणि ही गोष्ट सर्वांना आपल्या वरिष्ठांनाही माहिती पाहिजे। आपल्याला असा जो आता आपण जो आरोप लावले त्याची तक्रार आपण कोणी करणार आहात? ती तक्रार मी नगर अध्यक्षांना देईन लिखित आणि त्याच्यानंतर सीओला देईन आणि वेळ पडली तर आम्ही कलेक्टरलाही देऊ आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू। काय मागणार आहात त्याची मागणी? नाही तर मागावंच लागेल ना। जर समजा इथे स्त्री नगरपालिकेत 40,000-45,000च्या लोकसंख्या असलेल्या गावात जर स्त्री सेफ नाही आहे तर तुम्ही आमदार खासदार बनण्याचे स्वप्न पाहू शकतच नाही। मागणी काय राहणार आहे तुमच्या? मागणी हेच राहणार आहे की त्यांना आता जे कारवाई करतील ते मला मंजूर आहे। आता त्याच्यासाठी काय करतात तेवढा ठीक आहे मॅडम। नेमका प्रकार म्हणजे एक आपण प्रत्येक महिन्याला जे मीटिंग होतो ते आज ठेवण्यात आली होती 13 तारखेला 13 एप्रिलला आणि ठरल्याप्रमाणे त्यामध्ये 23 नगरसेवक आणि नगरसेविका टोटल मिळून 23 लोक उपस्थित होते। मीटिंग सुरू झाल्यानंतर आपण विषयांकडे समोर वाढत गेलो। त्यामध्ये एक एक विषय घेत जात असताना विरोधकांनी काही लोकांनी तो म्हणजे मीटिंग तहकूब करा, बंद करा किंवा कॅन्सल करा हा नारा देत ते वारंवार त्याच गोष्टी हे करत होत्या आणि ते बोलून ते बाहेर चालले गेले। आणि बाहेर जात असताना सोनियाताई त्या ठिकाणी बसल्या होत्या, त्याच्यावरती आपले नगरसेवक साहेब तिलकभाऊ गजभिये हे त्यांच्यावरती म्हणजे धावून आले की बाबा तुम्ही आम्हाला असं बोललं तसं बोललं, परंतु असे वास्तविक पाहता असं कोणत्याही प्रकारच्या, कारण की मी स्वतः त्या ठिकाणी होतो, असं त्यांनी कोणाला उद्देशून कोणत्याही गोष्टी बोललेलं नाही, परंतु त्यांच्यावर तरी धावून जाणं हा एक खरंच एक वाईट प्रकार त्या ठिकाणी घडला आणि त्याची मला खरंच एक खंत वाटते की आपण नारी शक्तीला एक सन्मान द्यायचा प्रयत्न करतो आणि आपल्या तुमसर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये असा प्रकार घडतो की एका महिलेवर एक नगरसेवक धावून जातो। हा खरंच एक निंदनीय प्रकार आहे आणि हा सगळा प्रकार झाल्यानंतर ते लोक उठून बाहेर चालले गेले आणि बाहेर गेल्यानंतर जे बाकी 10 लोक आतमध्ये बसले होते ते मीटिंग सोडून स्वतःहून गेले आणि त्याच्यानंतर जे बाकी उरलेले लोक होते तर ते लोक आणि आम्ही लोक म्हणजे 12, 10, 11 लोक चालून मीटिंग सुरू होती, त्याच्यामध्ये लोक ते अजून परत आले आणि त्याच्यानंतर आपल्या तुमसर शहराचे माजी नगराध्यक्ष अभिषेक दादा कारेमोरे हे सुद्धा त्या गेटच्या बाहेर येऊन जोरजोरात ओरडायला लागले। जे सीओ बद्दल त्यांनी थोडा वाईट भाषेत घोषणा वगैरे दिल्या आणि त्याच्यानंतर जे नगरसेवक त्यांचे राष्ट्रवादीचे बसले होते त्यांनी उंच्या आवाजात त्यांना बाहेर बोलवलं की यार तुम लोक बाहेर निघलो आणि त्यावर ते लोक सरळ बाहेर निघून म्हणजे उठून बाहेर चालले गेले। मला खरंच म्हणजे वाईट वाटतं की आपण त्या सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार प्रत्येक नगरसेवकाला आहे, नगरसेविकेला आहे, तर आपण त्या ठिकाणी विरोध करायला पाहिजे, नाही की कोणी बाहेरच्या येऊन त्या ठिकाणी तुम्हाला प्रेशर करतोय, तुम्हाला बोलवतोय आणि तुम्ही तातडीने उठून चालले जाता। म्हणजे एक खरंच एक निंदनीय प्रकार आपल्या या तुमसर नगराच्या नगरपालिकेमध्ये सुरू आहे असं मला वाटतं।
कोण कोण होते ते बाहेर गेले आणि गोंधळ केला, नाव घेऊ शकाल का? नाव घेऊ शकतो एक्झॅक्टली. वापस विचार प्रश्न. जे उठून चालले गेले असे तर त्यापैकी आपले वैशालीताई भवसागर होत्या, सुनीलजी डोंगरे होते, तिलकजी गजबी होते, श्रीमती तुरक शाहीन जाकीरताई होत्या, त्याच्यानंतर योगेशजी श्रीडाम होते, अश्विनीताई थोट्या होत्या, त्याच्यानंतर वर्षाताई लांजेवार होते, गौरी शंकरजी कारेमोर होते, नलिनीताई डिंगवरजी होते, स्मिताताई आतिलकर होत्या, स्मिताताई बोरकर होत्या, सचिन भाऊ गायजाने होते. हे बाहेर गेले. ग्रुपचे जे आपले उपाध्यक्ष आहेत ते मीटिंगला गैरहजर होते. त्यानंतर स्वातीताई सेलुकर ह्या सुद्धा मीटिंगला गैरहजर होत्या आणि त्याच्यानंतर आपले तिबुडेताई ह्या सुद्धा गैरहजर होत्या. टोटल 23 लोक होते. 23 पैकी ते लोक मीटिंग सोडून सभा त्याग करून बाहेर चालले गेले होते. देण्यात आली की त्या दिवशी जसं आजच्या सभेत घडलं की वेळेवर आम्हाला ती सूची देण्यात आली, तशीच मागच्याही सभेत वेळेवर सूची देण्यात आली. त्याच्यामध्ये पहिल्या सूचीमध्ये 10 लोक 10 नगरसेवकांचे काम होते. नंतर त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की भाई यांच्यासोबत आपण काहीतरी गलत होईल, हे काहीतरी त्यांच्या मनामध्ये वेगळं आहे, म्हणून आम्हाला वेळेवर ती सूची देण्यात आली. जे 7 दिवस आधी द्यायला पाहिजे आम्ही आम्ही त्यांना म्हणलं की भाई ते जे तुम्ही सूची दिले आता ते सूची आम्ही केव्हा वाचन करून आमचे कामं कुठे आहेत, काय आहेत, कसे आहेत, नाही आहेत, आम्ही केव्हा पाहून आम्हाला त्याच्या वेळ द्या, त्यासाठी ते सभा स्थगित करा. त्याच्यासाठी आम्ही ते सभा स्थगित केली होती आणि ते बहुमताने केली होती. धुर्वे मॅडमचा एक आरोप आहे की नगरसेवक तिलक गजबी हे माझ्यावर अंगावर आले आणि मोठे मोठे बोलले. म्हणजे हा काय विषय प्रकरण काय नेमका? मी काही अंगावर आलो नाही. याच्यापूर्वी 23/3 एक सभा होती. ती सभा अशीच तहकूब करण्यात आली होती. तहकूब म्हणजे ते स्थगिती करण्यात आली होती. तहकूब म्हणता येणार नाही त्याला. तर त्या स्थगितीमध्ये त्या मॅडमचं असं बोलणं होतं की तुम्हाला कुठून वरून असं तुम्हाला आदेश येतात की तुम्ही सभा अशी करा म्हणून, सभेमध्ये गोंधळ करा, हे करा. आम्हाला कोणी असं काय सांगत नाही. आणि त्याच्यावरून त्या मॅडमने बोलले होते की भाई तुम्हाला असं वाटत असेल की त्यांची ऐकून आपण काम करू येते नगरपालिका, तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन कपडे धुवा आणि भांडे घासा आणि त्यांचे करते राहा. तर असे आमच्या जे पक्षाचे नगरसेवक त्यांना वाईट वाटलं. पण त्या सभेमध्ये ते तरी मी बोललो त्या मॅडमला त्यावेळेस, पण त्यांनी मला म्हटलं की तुझ्यासोबत मी काय भांडणं करू इच्छित नाही म्हणून. तर मी चूप बसलो. पण आज असून तसंच त्या वागणुकीमध्ये तर मला आढळून आला. मग मी त्यांना म्हटलो, मी काही धावून गेलो नाही, मी तिथे उभा होतो आणि फक्त हेच बोललो की मॅडम त्या दिवशी तुम्ही असे बोलल्या होत्या, हे बरोबर नाही तुमचं बोलणं. आणि असंच आमच्या नगरसेविकाला तुम्ही नगरसेवक आहात, आम्ही काय भांडे घासायला जाऊन का कुठे? या आमचे नगरसेवक कुठे भांडे घासायला कपडे धुवायला नेत्यांच्या घरी जातील आणि ते बोलतील तसं करतील? अशातला काय प्रश्न नाही. हे तुम्ही थोडंसं सांभाळून बोला आणि सांभाळून व्यवहार करा सभागृहामध्ये. नोटीस 7 दिवसाआधी द्यायला पाहिजे हा माझा नियम बनवलेला नाही, हा अधिनियमात लिहिलेला आहे. मागच्या 23 तारखेच्या सभेलाही जे टिप्पणी सोबत दिलेली होती सीओ साहेबांनी आणि अध्यक्षांच्या सही, त्या टिप्पणी सोबत जेव्हा आम्ही सर्व नगरसेवक तिथे बसलो सभागृहात, त्यावेळेस आम्हाला कामाची एक वेगळी टिप्पणी देण्यात आली, ज्याचा अभ्यास आम्ही कोणत्याही नगरसेवकांनी केला नव्हता. त्याच प्रकारे आजच्याही 13 तारखेच्या सभेत हाच प्रकार घडला की आम्हाला वेळेवर टिप्पणी देण्यात आली. आणि हे मागची सभा आहे त्याची रेकॉर्डिंग आहे, याही सभेची रेकॉर्डिंग आहे. मी जे सांगत आहो खरं सांगत आहो. जर यांच्या मनात काही नाही तर हे वेळेवर टिप्पणी का देतात, 7 दिवस आधी आम्हाला का देत नाही, हा एक प्रश्न मी तिथे उपस्थित केला आहे सभेत. न्यायालय मुंबई खंडपीठ यांनी दिलेल्या आदेशानुसार आवश्यक कारवाई करणे बंधनकारक असताना नगराध्यक्षांनी सदर आदेशाची अंमलबजावणी न करता न्यायालयीन आदेशाचा अवमान केलेला आहे. एकतर्फी व हुकुमशाही कारभार नगर परिषदेमध्ये सर्व सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेऊन कारभार चालवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही पद्धत लोकशाही तत्वांच्या विरोधात असून अधिनियमाच्या उद्देशालाही बाधा आणणारी आहे.
त्यामुळं आजच्या सभेचे जे विषय होते ते सगळ्यातर्फे नामंजूर करण्यात आले. आमचं असं निष्कर्ष आहे व अशी आमची मागणी आहे ती म्हणजे वरील सर्व बाबीच्या आधारे असे स्पष्ट होते नगराध्यक्ष श्री सागर गभणे यांच्याकडून महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 सुधारित व संबंधित नियमाचे उल्लंघन होत आहे. म्हणून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच नगर परिषदेमध्ये पारदर्शक नियमबद्ध व लोकशाही पद्धतीने कारभार होण्यासाठी शासनाने आवश्यक ती कारवाई करावी अशी आमची ठाम मागणी आहे.